हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत फावल्या वेळेत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा, तोही एकदम झटपट पद्धतीने. आणि आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, तर मग त्यांना असं काहीतरी चटपटीत खायला पाहिजे, तर अशा पद्धतीने त्यांच्यासाठी स्नॅक्स तयार करून ठेवू शकतो आपण. तर इथे बघा, मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि इथे मी 2 वाटी खोबऱ्याचे काप कट करून घेतलेले आहेत, लांब आणि पातळ. आणि इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, निवडून पण घेतले आहेत मी. आणि इथे 2 ते 3 गाठ्या लसूण घेतलेला आहे, मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं आहे त्याला. लसूण मी इथे स्वच्छ धुवून ठेचून घेतला. कढीपत्ता घेतला आहे बघा, माझ्याकडे थोडा कमीच होता त्याच्यामुळे थोडा कमी घेतला आहे मी. हिरवागार घ्यायचा, छान फ्रेश. आणि इथे घेतली आहे मुठभर अशी कोथिंबीर, हिरवीगार मस्त. आणि इथे घेतल्या आहे 9 ते 10 हिरव्या मिरच्या, मस्तपैकी बारीक कट करून घ्यायच्या. जर मिरच्या वापरायच्या नसल्या तर लाल तिखट वापरू शकतो. आणि बघा, हे मुरमुरे घेतलेले आहेत आता आपण. तर हे आता आपल्याला थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत. आणि अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हे मुरमुरे भाजून होतात. आणि तुम्ही नाही भाजून घेतले तरी चालेल, पण मला ना सवय झाली आहे मुरमुरे भाजून घ्यायची, त्यामुळे मी नेहमी भाजूनच घेते. आणि भाजून मी अशा या टोपलीमध्ये आता सर्व मुरमुरे काढून घेणार आहे. मला हे पूर्ण मुरमुरे भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. खोबऱ्याचे काप गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त असे. आणि असे एकदम कुरकुरीत झाले पाहिजे ते, अशा पद्धतीने हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे खोबऱ्याचे काप तळण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागतात आरामात. आणि आता आपण जे मुरमुरे टोपलीमध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये हे खोबरं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय किती मस्त असं खोबरं तळलं गेलेलं आहे. मस्त पातळ काप केलेलं ना, त्याच्यामुळे छान तळलं गेलं आहे ते आता. आणि थोडंसं त्याला मोकळं करून घ्यायचं असं. आणि आता आपण तळून घेणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे पण 3 ते 4 मिनटामध्ये तळून घ्यायचे. मस्त वरून कुरकुरीत झाले पाहिजेत ते, अशा पद्धतीने तळायचे आहेत. आणि आता शेंगदाणे पण तळून झाले, ते आता आपण या मुरमुऱ्यांवरती काढून घ्यायचे आहेत. आणि याच्यातल्या कुठल्याही वस्तूचं प्रमाण आवडीनुसार इथे कमी जास्त आपण घेऊ शकतो. आता हे काढून घेतले मी सर्व. आणि आता आपल्याला ठेचलेला लसूण पण तळून घ्यायचा आहे. लसूण हा मी झाऱ्यामध्ये टाकूनच तळून घेते, कारण तो पूर्ण मग पसरून जातो नाहीतर तेलामध्ये. आणि लसूण पण इथे मी आता तळून घेतला आहे, तो पण आपल्याला आता या मुरमुऱ्यांवरती टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हे साहित्य सगळं वेगळं पण ठेवू शकता, पण मग परत परत भांडी भरतात, त्यासाठी मी एकाच याच्यात टाकले. आणि कोथिंबीर पण आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे, ती पण मी झाऱ्यावरती ठेवूनच तळते. आणि कोथिंबीर पण आता आपली तळून झालेली आहे. कोथिंबीर तळायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण ती हिरवीगार असते ना त्याच्यामुळे. आणि ती पण आता याच्यामध्ये मी इथे काढून घेतलेली आहे. मस्त अशी कुरकुरीत तळल्या गेलेली आहे. आणि लाल मिरच्या पण मी इथे 5 ते 6 तळून घेतलेल्या आहेत. आणि ह्या मिरच्या टाकल्यामुळे ना चिवड्याची चव आणखी मस्त येते. आणि कढीपत्ता पण सोबतच मी इथे तळून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हिरव्या मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्या ज्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोडा जाड आहे, त्याच्यामुळे तळायला थोडा जास्त वेळ लागला मला. तुमच्या जर साध्या मिरच्या असतील तर मग कमी वेळेत होऊन जातात. आणि आता मिरच्या पण तळून झाल्या आहे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावरती, बघू शकता तुम्ही इथे. आणि इथे आपण मसाला घेतला आहे, तर त्याच्यामध्ये आपण घेतले मीठ, हळद, धने पावडर आणि गरम मसाला. आता तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तिळाची फोडणी करून घेतली. आणि हे मसाले याच्यामध्ये टाकून घेतले. आता गॅस बंद करून घेतला. आणि ही तयार झालेली फोडणी आता आपल्याला या मुरमुऱ्यांवरती टाकून घ्यायची आहे. आणि सर्व बाजूने इथे पसरवून घेतली मस्त फोडणी. आणि तेल एकदम कडकडीत गरम होतं, त्याच्यामुळे आपल्याला आता हा चिवडा एका सराट्याने किंवा उलटण्याने मिक्स करून घ्यायचा आहे, कारण फोडणी खूप गरम आहे. हलक्या हाताने मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लाल मिरच्या मी का टाकलेल्या आहेत, कारण जर मुलांना खायचं असलं तर मग मुलांना मिरच्या काढून ठेवता येतात. आणि आपण लाल तिखट टाकून बनवलं तर मग तो चिवडा कधी कधी तिखट झाला तर मग मुलं खात नाहीत. आणि मोठ्या माणसांना खायचा आहे तर मग ह्या मिरच्या आहे ना मस्तपैकी अशा क्रश करून घ्यायच्या आणि हा चिवडा खायचा. एवढा छान आणि टेस्टी लागतो ना हा चिवडा. बनवून झाल्यावर व्हिडिओ काढायच्या आधीच खूप सारा चिवडा मुलांनी, मिस्टरांनी खाऊन घेतला. आणि हा एवढा राहिलेला चिवडा मी आता तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असा चिवडा तयार झालेला आहे. अगदी झटपट हा चिवडा तयार होतो. आणि तुम्ही पण ही रेसिपी चिवड्याची नक्की एकदा बनवून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.